पर्यंत ही गर्दी काटेवाडीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये झाली आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आपल्याला आता दिसून येईल. तो प्रश्न म्हणजे का. अतिशय सुन्न करणारी अशा पद्धतीची घटना, ज्याची कल्पनाही कधी कोणी केली नसेल, ही घडली आणि राजकारणातला एक दादा माणूस काळानं हिरावून घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी गेल्या 5-10 वर्षांमध्ये झाल्या आणि एक वेगळ्या टप्प्यावर महाराष्ट्राचं राजकारण येऊन थांबलेलं होतं, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती. असा एक नेता की ज्यानं सातत्यानं विकासाला प्राधान्य दिलं, कामाला प्राधान्य दिलं. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत जोपर्यंत हातातली कामं पूर्ण होत नाहीत दिवसाची, तोपर्यंत न थांबणारा हा नेता, जो सातत्यानं लोकांच्या गारड्यात असायचा, नागरिकांच्या गारड्यात असायचा, पदाधिकाऱ्यांच्या गारड्यामध्ये असायचा, कार्यकर्त्यांच्या गारड्यामध्ये असायचा, त्याला आज अशा पद्धतीनं काळानं गाठावं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता काटेवाडीत पोहोचलेत. आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीनं जनसमुदाय हा त्या ठिकाणी लोटलाय. एवढी मोठी गर्दी आता काटेवाडीमध्ये आहे, मात्र प्रत्येकाचा चेहऱ्यावरती एक निशब्द भावना आहे. कसं व्यक्त व्हावं हेच आत्ता न समजणारं आहे आणि प्रत्येक जण आपल्या भावनांना अश्रूंच्या वाट मोकळी करून देत आहे. थोड्याच वेळामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दादांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. काही व्यक्तिमत्व ही अशी निर्माण होतात की जी कालातीत असतात. राज्याच्या राजकारणामध्ये खूप कमी मंडळी आहेत ज्यांना अशा पद्धतीचं प्रेम मिळालं, अशा पद्धतीचा विश्वास संपादन करण्यामध्ये ही सगळी मंडळी यशस्वी झाली. अशी फार थोडकी मंडळी राज्याच्या राजकारणामध्ये आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे अजित पवार. अंत्ययात्रा सुरू आहे आणि आपण अजितदादांचे चिरंजीव जय पवारांना बघतोय. अत्यंत व्याकुळ झालेले, शोकाकुल झालेले जय पवार हे उपस्थितांना अभिवादन करतायत. खरं तर आपल्यासाठी अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे नेते आहेत, पण जय पवार, पार्थ पवार यांच्याकरता त्यांचे वडील आहेत आणि अशा टप्प्यावरती वडिलांनी आयुष्यातून निघून जाणं, हे दुःख पचवणं हे खरं तर खूप मोठं कठीण आहे. अवघ्या 66व्या वर्षी अजित पवारांना अशा पद्धतीनं मृत्यू यावा याची कल्पनाच खरं तर पवार कुटुंबानं कधी केली नसेल. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 50-60 वर्षांपासून कार्यरत असणारं हे कुटुंब आज हतबल आहे. त्यांच्याही मनामध्ये एकच प्रश्न असेल, का? आणि या काचं उत्तर कदाचित मिळणं
हे कठीण आहे. आमच्या प्रतिनिधी सहकारी ज्योत्स्ना गंगणे या सुद्धा आत्ता काटेवाडीमध्ये आहेत. ज्योत्स्ना, तिथलं जे वातावरण आहे हे वातावरणच खरं तर अनेकांना सहन होत नाही आहे म्हणा, किंवा नेमकं काय बोलावं, शब्द काय त्या ठिकाणी कोणाला काय विचारावं हे समजून घेणं हे कठीण झालेलं आहे. आणि आता हा खरं तर अंतिम टप्पा आहे. थोड्याच वेळामध्ये या तिथल्या अंत्यविधींना सुरुवात देखील होईल. आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय? निरोप देत आहे अजित पवार, ज्यांचं व्यक्तिमत्व किंवा महाराष्ट्राचं 30 ते 35 वर्षाचं राजकारण जे आहे ज्याच्यामध्ये कायम चर्चेत असलेले आणि वेगळ्या कामामुळे चर्चेत असलेले, त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत असलेले अजित पवार जे आहेत ते विलीन खरोखरच यांच्या मूळ गावी त्यांचं ते काही तासांसाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथे अजित पवारांचे काही भावकी आहेत ते तिथे राहतात आणि त्यामुळे अजित पवार आपल्याला माहिती आहे की त्यांचा जन्म सुद्धा इथला आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवारांवरती अंत्यसंस्कार होतील. अजित पवारच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. राज्याच्या राजकारणामधली अनेक मंडळी, केंद्रामधली अनेक नेते मंत्री हे सुद्धा आत्ता काटेवाडीमध्ये उपस्थित आहेत. राजकारणातली अनेक मोठी मोठी नावं, उच्चपदस्थ नेते हे शोकमग्न आहेत. अशा पद्धतीच्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला आपण